पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव मराठी विभाग BA भाग 3 साठी अभ्यासपत्रिका क्रमांक 9 सेमिस्टर 5 यासाठी आपल्याला मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास हा पेपर आहे। या पेपरमध्ये संत ज्ञानेश्वरांचे वाङ्मय कार्य या विषयावर आपण बोलणार आहोत। 13व्या शतकापासून संत ज्ञानेश्वरांची अमृतवाणी मराठी मनाला रुजवात करत आहे। आजच्या विज्ञान युगातही महाराष्ट्राच्या घरोघरी संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचं वाचन केलं जातं। एवढं अलौकिक अशा स्वरूपाचं वाङ्मयीन आणि सामाजिक कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे। संत ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयीन आणि सामाजिक कार्याचं स्वावलंबन करण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरकालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहावी लागेल। संत ज्ञानेश्वरांचा कालखंड म्हणजे 13वे शतक आणि 13व्या शतकामध्ये राजकीय कार्यकर्ते कोणाची सुरू होती तर राजा रामदेवराव यादवांची। राजा रामदेवराव यादवांचं राज्य संपन्न आणि वैभवशाली होतं। राजकीय दृष्ट्या संपन्नता होती, परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक आणि क्षेत्रामध्ये समाजाची वाताहत झाली होती। सगळीकडे अशांतता, हिंसा आणि एकूणच मानवी मूल्यांची त्या ठिकाणी ढासळण झाली होती। समाजामध्ये विषमता, अंधश्रद्धा, शूद्रदेवदेवतांचं पठण आणि मराठी भाषा संस्कृतीचं अंधपतन झालेलं होतं। अशा काळातल्या सर्वसामान्य लोकांना नवीन ज्ञान देणं गरजेचं होतं। म्हणून संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथांच्या आज्ञेने महाराष्ट्रामध्ये भ्रमंती करत असताना, प्रवचन आणि कीर्तन देत असताना, नेवाशी मुक्कामी असताना ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला। 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी। सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला। इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरीची रचना ज्ञानेश्वरांनी केली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली। संत बहिणाबाई असं म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचना पाया उभारले देवालया। संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून सर्वसामान्य लोकांना सुख, समाधान, आनंद मिळावा म्हणून तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केलेला आहे। संत ज्ञानेश्वर हे क्रांतिदर्शी तत्वज्ञ, प्रभावी अशा स्वरूपाचं नीती शिक्षण देणारे लोकशिक्षक आणि प्रतिभा संपन्न कवी होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। संत ज्ञानेश्वरांनी केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे। देशिकार लेणे म्हणजे देशी भाषेत, प्राकृत मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी सांगून संस्कृत भाषेतील भगवद्गीता या ग्रंथाचं मूळ 700 संस्कृत श्लोक, 18 अध्यायाचं 9000 ओव्यामध्ये तत्वज्ञानात्मक काव्य ग्रंथ, ओवी ग्रंथ ज्ञानेश्वरी लेखन करून सर्वसामान्य लोकांना आध्यात्मिक नामस्मरणाच्या माध्यमातून भक्तीच्या मार्गानं सर्वसामान्यांना बोध शिकवलेला आहे, संस्कार करण्याचं काम केलेलं आहे। संत ज्ञानेश्वरीच्या पानापानामध्ये आपल्याला ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार, शांतता, अहिंसा, भूतदया या मूल्यांचं रुजवात दिसते आणि या मूल्य आजच्या समाजाला आणि तरुणांना वाचवणारे आहेत किंवा त्यांना आदर्शवत आहे असं आपल्याला म्हणता येईल। संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ही अद्वैती तत्वज्ञानानं भरलेला ग्रंथ आहे। अद्वैती तत्वज्ञान म्हणजे तू वाचून दुसरा गोटी नाही। या ठिकाणी तो परमेश्वर सर्व चराचर सृष्टीत भरून राहिलेला आहे आणि माणसामध्येच परमेश्वर आहे। संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून येथं जाती, कुल, वर्ण हे आठवेची आकारण, इथं जातीला, कुळाला काही महत्व नाही, तर या ठिकाणी कार्यकर्तृत्व, चारित्र्य संपन्नता आणि शील संवर्धन याला महत्व आहे। आणि याने लहान थोर अशा स्वरूपाचा सर्व समुदायांना 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्रित करून संत ज्ञानेश्वरांनी नव समाज रचनेचा पाया ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घातला असं आपल्याला म्हणता येईल। संत ज्ञानेश्वरांनी अद्वैत तत्वज्ञान मांडून, समतावादी विचार मांडून, बंधुतेचा विचार ज्ञानेश्वरीमधनं मांडलेला आहे असं आपल्या लक्षात येतं। संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर शब्दचित्र रेखाटलेले। हा ग्रंथ संवादरूपी ग्रंथ आहे। श्रीकृष्ण अर्जुनाला बोध करतायत, त्या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वर इथल्या समाजाला सांगतायत, आहा गटे ओपटे मुक्ती लोकीचे उपाटे हे अर्जुना अवचटे जन्मला
गेला ग जी पावसी अभेंग निर्धाम माझे. अरे अर्जुना, तू ह्या इहलोकी जन्माला आलेला आहेस तर तू भक्तीच्या मार्गानं नामस्मरण कर आणि माझ्या पदापर्यंत पोहोच. अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये, प्राकृत मराठी भाषेमध्ये तत्कालीन समाजाला तत्वबोध शिकवण्याचं काम ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी विश्वव्यापी पसायदान गायलेलं आहे. मराठी भाषेचा गौरव केलाय, थोरवी गायलेली आहे. मराठी माझी कशी आहे, माझा मराठाचा बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिके, ऐशे अक्षरे रसिके मिळवी, माझी मराठी अमृताला लाजवणारी आहे. आबाल वरदांच्या भाषेमधून सर्वसामान्यांना विचार देण्याचं काम, इथला समाज घडवण्याचं काम ज्ञानेश्वरीमधल्या तत्वज्ञानामध्ये आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. महाराष्ट्र जो आजचा महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र घडवण्यामध्ये, महाराष्ट्रातली मराठी भाषा आणि संस्कृती घडवण्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात फार मोठं कार्य केलेलं आहे. एकूणच तत्वज्ञानपर ग्रंथ जरी असला तरी नैतिकदृष्ट्या नैतिक मूल्यांची पखरण आणि सुभाषितांची पखरण ज्ञानेश्वरीच्या पानापानामध्ये आपल्याला दिसते. संत ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी काव्य गुणांनी नटलेला हा ग्रंथ आहे. नवरसांचा परिपोष ज्ञानेश्वरीमध्ये झालेला आहे. एकूणच उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार आणि दृष्टांताची पखरण ज्ञानेश्वरीमध्ये दिसते. म्हणजे जेवढा तत्वज्ञान पर हा ग्रंथ श्रेष्ठ आहे तितकंच काव्य गुणांनी हे कवी म्हणून ते श्रेष्ठ आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. संत ज्ञानेश्वरांनी या ग्रंथामधून लोकांना नवचेतना, नवीन मूल्य देऊन समाज रचनेचा पाया रचलेला आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं जातं की ज्ञानदेव रचना पाया उभारले देवालया. ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं पसायदान, हे पसायदान विश्वाच्या कल्याणाची तळमळ ज्ञानेश्वरांची त्या ठिकाणी दिसते. दुरितांचे तिमिर जाऊ, या जीवसृष्टीतल्या प्रत्येक माणसाचं दुरीत नष्ट हो, दारिद्र्य नष्ट हो, हा फार मोठा विचार त्यांनी या महाराष्ट्रीय संस्कृतीला दिलेला आहे. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रत्ती जोडो. म्हणजे ज्या माणसाच्या मनामध्ये खळ आहे, दुर्गुण आहे, ते दुर्गुण नष्ट हो आणि त्याला चांगल्याची संगत लावो, ईश्वराची संगत लावो, श्री विठ्ठलाची संगत लावो. नामस्मरणाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून त्यांनी शांतता, अहिंसा आणि भूतदया, दया, क्षमा, शांती येथे देवाची वस्ती अत्यंत साध्या सोप्यामध्ये भाषेमध्ये अध्यात्माच्या माध्यमातून विज्ञान सांगून इथला समाज सुसंस्कृत केलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. पसायदानामधून ज्या पद्धतीनं त्यांनी प्राणीमात्राची तळमळ मांडलेली आहे त्याच पद्धतीनं त्यांनी चांगदेव 65 अमृतानुभवासारखे ग्रंथ देखील लिहिलेले आहे. ज्ञानेश्वरांनी लिहिलेला अमृतानुभव हा ग्रंथ तत्वज्ञानपर आहे आणि हा ग्रंथ प्युअर स्वतःच्या प्रज्ञेतून, स्वतःच्या बुद्धीतून लिहिलेला आहे. मराठी भाषेतला ईश्वराचं आणि निसर्गाचं अस्तित्व सांगणारा हा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांनी चांगदेव 65 हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि ज्ञानेश्वरांनी 765 अभंगातून अभंगवाणीच्या माध्यमातून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अशा साध्या सोप्या अभंगातनं नामाचं महत्व सांगून इथल्या लोकांना तत्वबोध दिलेला आहे. अशा पद्धतीनं संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, अभंगवाणी लिहिली आणि साध्या सोप्या भक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनाची उन्नती करावी अशा स्वरूपाचा विचार दिला. अशा ह्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी आळंदी या ठिकाणी संजीवनी समाधी घेऊन आपला देह ठेवला.